आज दिनांक 17 मे 2024 रोजी कुमारी पलक प्रशांत कोठारी राहणार कळंब यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर प्रभूजींना भोजन सेवा देण्यात आली। त्याबद्दल कुमारी पलक प्रशांत कोठारी कळंब यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर बांधवांना 172 बेघर बांधवांना भोजन सेवा देऊन या ठिकाणी बेघर बांधवांची पोटाची खळगी भरली। त्याबद्दल कोठारी परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशः आभारी आहे। कळंब येथून आपल्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे भोजन सेवा देणाऱ्या दाम्पत्यास या कोठारी परिवारांचे शतशः आभार। कुमारी पलक स्वतः आपल्या हाताने या बेघर बांधवांना वाढण करत आहेत। त्याबद्दल पलकताईंना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा। ज्यांनी या निराधार निराश्रित बेघर बांधवांना मायेचा घास दिला। आपला जन्मदिनी विशेष उपक्रम राबवून या ठिकाणी धान्य देऊन 1100 रुपयाची वर्गणीसुद्धा या ठिकाणी कोठारी परिवार यांच्याकडून देण्यात आली। त्याबद्दल कोठारी परिवारांचे शतशः आभार। आपल्या सर्वांच्या मदतीने व सहकार्याने चालत असलेली ही मनोभावी मानवसेवा या निवारा केंद्रावर निराधार निराश्रित बेघर बांधव मानसिक संतुलन हरवलेले असे 172 बेघर बांधव या ठिकाणी आहेत आणि या निराधारांना 172 बेघर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा देण्यासाठी कळंब येथून आलेला कोठारी परिवार या कोठारी परिवारांचे नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र समर्थवाडी नगरपालिका शाळा क्रमांक 19 शतशः आभारी आहे। ज्यांनी या निराधार निराश्रित बेघर बांधवांची पोटाची खळगी भरली अशा परिवाराची बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशः आभारी आहे। आपल्या सर्वांच्या मदतीने व सहकार्याने चालत असलेली ही मनोभावी मानवसेवा पुढेही अशीच सातत्याने तेवत राहणार आहे आणि ही सेवा सातत्याने तेवत ठेवण्यासाठी आपल्या सहकार्याची आम्हाला गरज आहे। आपण सहकार्य केले त्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः आभार। अशीच मदत देत राहा, सहकार्य करत राहा। जय हिंद, जय गाडगे बाबा, जय महाराष्ट्र।